आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेला या ठिकाणी तुम्हा आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या तीर्थरूप महासाहेब, व्यासपीठावर उपस्थित मान्य विक्रम बाबा, रविराजे देसाई, यशराज देसाई, जयवंतराव शेलार, आमचे आरपीआयचे सोनवणे सर, युवराज कांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेले नंदकुमार सुर्वे, परत महायुतीच्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट डी.पी. जाधव, हनुमंतराव अप्पा, प्रदीप दादा, जयराज, यशराज, भैयासाहेब पाटणकर, अशोक देवकांत, परत सर्व व्यासपीठावरचे पदाधिकारी, आजी माजी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवाडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व महायुतीमधल्या घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, या सांगता सभेला जमलेले पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, जमलेल्या माझ्या माय माऊली माता भगिनी, एक सोडून माय माऊली माता भगिनी म्हणलं ना, तिकडे आहेत ना आतमध्ये सुनबाई आणि सर्व तरुण युवा सहकारी, जमलेले मतदार बंधू आणि भगिनीनो, प्रचाराची सांगता आहे. बऱ्याच सभा मतदारसंघामध्ये झाल्या, अर्ज भरला आपण आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण गाव भेटीचा कार्यक्रम सुरू केला. अर्ज भरून आल्यावर आपली जी प्रत्येक पंचायत समिती गणाची कोर कमिटी आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारी विधानसभा मतदारसंघाची एक कोर कमिटी आहे. त्या कोर कमिटी बरोबर आमची बैठक झाली आणि निर्णय आपला झाला की मोठ्या सभा, मोठ्या रॅली ज्या काय घ्यायच्या त्या शेवटच्या 2 दिवसात घेऊ. गाव भेटीवरती हा भर दिला पाहिजे आणि देसाई कुटुंबातला एक तरी व्यक्ती किमान प्रत्येक गावामध्ये पोचला पाहिजे, अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं. आम्ही 3-4 गट तयार केले. एका बाजूला मी, एका बाजूला रविराजे, दुसऱ्या बाजूला यशराज, एका बाजूला आदित्यराज, जयराज, असं आम्ही सगळेजण मतदारसंघामध्ये फिरलो. 177 गावं आणि वाड्या मी स्वतः आलो. 97 गावं वाड्या यशराज देसाईंनी केल्या. जवळपास 87-88 गावं वाड्या रविदादांनी केल्या आणि राहिलेली गावं वाड्या ह्या दोघांनी, आदित्यराजनी, जयराजनी केल्या. तुम्ही म्हणाल ही आकडेवारी का सांगताय? तर एवढं काम 5 वर्ष आपण मतदारसंघात केलं असताना सुद्धा उमेदवार किंवा उमेदवाराचा घरातला व्यक्ती हा हात जोडायला, मत मागायला हा गावात आला पाहिजे, हा रिवाज आहे. सांगा मला, समोरच्या पार्टीतलं कोण कोणाच्या गावात आलो? अनेक गावं अशी आहेत की उमेदवार फिरकलाच नाही, उमेदवाराच्या परिवारातलं सुद्धा कुणी फिरकलं नाही. मग ज्यांना तालुक्याचं नेतृत्व करायचं आहे, 3,06,000 मतदारांचा आमदार म्हणून विधानसभेत जायचं स्वप्न जे बघतायत, त्यांनी किमान मत मागायला हात जोडून दारात तरी उभं राहिलं पाहिजे, किमान गावाला पाय लावून तरी गेलं पाहिजे. मी अनेक गावात बाबा प्रश्न विचारले, उमेदवार आले होते का, उमेदवाराच्या परिवारातलं कोण आलं होतं का? नाही म्हणले कुणी आलेलं. अनेक गावात. बरोबर आहे ना, नेते मंडळी तुम्ही होता बरोबर माझ्या.
ज्याला निवडणूक आली की जनता दिसते. जयवंतराव शेलार माऊलींनी बरोबर उदाहरण दिलं. अडचणीच्या काळात केलेली मदत काढायची नसते, हे बरोबर आहे. पण एवढं मोठं संकट कोविडच्या रूपानं उभ्या देशावरती आहे. बशीरभाई जरा 2 मिनिटं, बशीरभाई विनंती आहे. एवढं मोठं संकट कोविडच्या रूपानं सगळ्या देशावर आलं, राज्यावर आलं, आपल्या तालुक्यावर सुद्धा आलं. अनेक गावं वाड्या आपल्या त्या विशेषतः पठारावरच्या, आज तारळे भागातली लोक इथं नाहीत. काल तारळे भागातली आपली सभा तारळ्याला झाली. सकाळी ढेबवाडी कुंभारगावची सभा ढेबवाडीमध्ये झाली आणि आता मरळी, मल्हारपेठ, कोयना, पाटण ही सभा फक्त आपली इथं आहे. तारळे भागातली डोंगरातली बामणेवाडी असेल, बागलेवाडी असेल, जिमनवाडी असेल, भोकरवाडी असेल, जांभेकरवाडी असेल, तुमच्या जळवची गावं असतील, आमच्या डावरी भागातली भालेकरवाडी असेल, भिलारवाडी असेल, कळकेवाडी असेल, कदमवाडी असेल, हातावर रोजी रोटी असणारी, रोजच्या रोज रोजगार केला तर संध्याकाळी चूल पेटणार अशी माणसं, अशी गरीब कुटुंब ह्या गावातली राहतात. कोविड मध्ये सगळं बंद होतं, घरची चूल पेटणार का नाही अशी परिस्थिती होती. अशा वेळी कुणी त्याला मदतीला धावून गेलं नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये, घराघरामध्ये, बशीरभाई आठवले, पाचगणीला आपण किट पाठवले, बायाला, दीक्षेला पाठवले, हुंबारण्याला पाठवले, कायरला पाठवले, कोदळला पाठवले, पांढऱ्या पाण्यापर्यंत पाठवले. आपण समोरच्या उमेदवाराला म्हणावं, शेजारला नावं तरी घेऊन दाखवा. अशी गाव आपण गोरगरिबांना मदत केली. 3-3, 4-4 महिने पूर्वी एवढी किट त्यांना पोच केली घरामध्ये. का? बाजार बंद होता, दुकानदारी बंद होती, रोजगार बंद होता, खायचं काय? त्यापेक्षा भयान परिस्थिती आली. जशी पेशंटची संख्या वाढायला लागली, मोठ्या मोठ्या दवाखान्यातनी, कराडला, सातारला आपल्याकडच्या पेशंटला दिवस बाहेर ठेवायची, दवाखान्यात बेड मिळत नव्हता. मी राज्यमंत्री होतो गृह खात्याचा. मी अधिकाऱ्याला सांगायचो, मी स्वतः फोन करायचो, तेव्हा कुठं 10तल्या 2-3 बेड मिळायची, नाही तर बाकीच्याला बेड मिळत नव्हती. मी माननीय तत्कालीन मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे गेलो. साहेबांना म्हणलं, आपल्याला तातडीने एक प्रस्ताव मंजूर करून एक कोविड सेंटर म्हटलं मला दौलतनगरला सुरू करावं लागेल, कारण पाटणच्या भागातल्या लोकांना कराडला, सातारला बेड मिळत नाहीत, माणसांचे हाल होत आहेत. माऊली साहेब काय म्हणले मला, तुझा प्रस्ताव येणार कधी, तुला म्हणले ते मंजूर होणार कधी, सरकारी फाईल हलणार कधी, त्याला फार वेळ लागेल म्हणले. मी तुला CSR मधनं, म्हणजे जे काय मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्या नफ्यातले 2 पैसे चांगल्या कामासाठी देतात, हे 2-3 कंपन्यांना फोन करून सांगतो, त्यांच्या CSR मधनं तुझ्याकडे हॉस्पिटल उभा कर. 8 दिवसात कोविड सेंटर दौलतनगरचं उभं राहिलं. केवळ आणि केवळ एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या 2-3 कंपन्यांना बोलवलं आणि त्यांची सांगायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलं, 8व्या दिवशी मशीन आल्या, ऑक्सिजन बेड आले, व्हेंटिलेटर आले, 2 महिने पुरेल एवढं औषधाचं साहित्य पण आलं. आपण काय केलं, रविराज देसाई साहेबांना विचारून फक्त त्यांच्या पॉलिटेक्निक कॉलेजचं वर्कशॉप वापरलं, ते साहित्य रिकामं केलं आणि बाळासाहेब देसाई फाउंडेशन मधनं डॉक्टर स्टाफचा पगार फक्त आपण दिला. बाकी सगळं साहित्य, सगळी यंत्रणा या तालुक्यातल्या कोविड मधल्या गरिबांचे प्राण वाचवायचं काम केवळ आणि केवळ एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे त्या काळामध्ये झालं. गरिबांना आपण किट वाटली, गरिबांचं ते कोविड सेंटर काढलं. दरडी पडल्या, दरडग्रस्त गावं झाली. आपलं मिरगाव झालं, आमचं खालचं आंबेघर झालं, शिद्रुकवाडी आमची झाली, कोंडावळं, धोकावळं झालं, कितीतरी गाव आहेत. दुसऱ्या दिवशी तिथं मी पोचलो. 3ऱ्या-4थ्या दिवशी मिरगावला शिंदे साहेब स्वतः आले, नगर विकास मंत्री होते. त्यांनी उभं राहून त्यावेळी सुद्धा मी असंच म्हटलं, साहेब अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेले, 50-1 माणसं मरण पावली ढिगाऱ्याखाली. खालच्या आंबेघरची 12 कुटुंब मरण, 16 कुटुंब मरण पावली. साहेब म्हणले ह्यांना तात्पुरतं शाळेत ठेवू, पण ह्यांना आता ह्यांची घरं उभी करस्तोवर ह्यांची व्यवस्था केली पाहिजे.
मी त्यावेळी पण राज्यमंत्री होतो. कोयना नगरच्या ह्यांच्या इरिगेशन कॉलनी मधली रिकाम्या बऱ्या पार पडलेल्या होत्या, गवत उगवलेली होती. मला विशेष बाब करून नगर विकास खात्यातनं साहेबांनी आपल्याला पैसे दिले आणि 143 क्वार्टर्स आम्ही कोयना कॉलनी मधल्या दुरुस्त केल्या आणि सगळ्या कुटुंबांची तात्पुरती अजून सुद्धा त्या ठिकाणी लोक राहिली. 2 वर्ष झाली. पण दरडग्रस्त 550 घरांचं जागा आपण खरेदी केली. 6च्या 6 गावामध्ये टेंडर काढलं, काम कॉन्ट्रॅक्टरला सुरू केलं. आज वर्षात 1.5 वर्षामध्ये 550च्या 550 कुटुंबांना पक्की घरं. तुम्ही जर त्याचा मला वाटतं अहवालामध्ये कुठेतरी त्याचा फोटो असेल किंवा दाखवायला पाहिजे होता. डुप्लेक्स घर आहेत, डुप्लेक्स. जशी शहरामध्ये डुप्लेक्स घरांची स्कीम असती तशी घरं या दरडग्रस्त लोकांना मंजूर करून देण्याचं सुद्धा काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आपण केलं. आज रस्त्यांचं जाळं आपण विणलंय. डोंगर दऱ्यांमध्ये रस्ते नेलेत. वाड्या वस्त्यांवरती विकासाच्या सुविधा पोहोचवल्यात. आज गृह विभागाची राज्यामध्ये 3 पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत. एक लोणावळा खंडाळ्याला आहे, दुसरं नाशिकला आहे आणि आता 10-15-10 वर्षापूर्वी स्वर्गीय R.R. आबा गृहमंत्री असताना त्यांनी तुर्ची त्यांच्या तासगाव तालुक्यातलं गाव आहे, तिथे एक पोलीस ट्रेनिंग सेंटर केले. राज्यातलं 4थं आणि सातारा जिल्ह्यातलं पहिलं पोलीस ट्रेनिंग सेंटर हेळवाकला या ठिकाणी आपण मंजूर केलं. त्याची कॅबिनेटची मान्यता मी गृह राज्यमंत्री असताना तो प्रस्ताव दिला. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. आज त्याला सुद्धा जवळपास 150-200 कोटी रुपये लागणार आहेत. पहिले 97 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर मंजूर झाले. त्याचं सुद्धा टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझ्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग दिला. राज्याच्या तिजोरीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक भर घालणारं माझं खातं. मान्य उद्धव साहेबांना का ते खातं काल खटकले एवढं मला कळलं नाही. काल इथल्या सभेमध्ये उद्धव साहेबांनी बरंच माझ्या खात्यावरती बोलले. तुम्ही जसं म्हणला तसं आम्ही सुद्धा त्यांचा आदरच करतो. मी त्यांनी किती माझ्याबद्दल बोलू द्या. माझ्या पोराच्या लग्नाचा खर्च काढला, माझ्या खात्याची चौकशी लावणार म्हणले. त्याला दिवसा स्वप्न पडायला लागलेत आता परत मुख्यमंत्री व्हायचे. नाही, मी त्याला कालच सांगितलं, तुम्ही 10 वेळा कसली चौकशी लावा, कुठल्याही चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे. मी सांगत होतो एवढंच तुम्हाला, उत्पादन शुल्क विभागाची राज्यातली पहिली अकॅडमी. आज एवढ्या वर्ष झाले उत्पादन शुल्क खातं निर्माण होऊन आमच्या जवानांना, आमच्या अधिकाऱ्यांना पोलिसांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जावं लागायचं. मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आग्रह केला, म्हणलं माझ्या विभागाची 23-24 हजार कोटी रुपये वर्षाला उत्पन्न आम्ही सरकारला मिळवून देतोय आणि सरकार आम्हाला किती बजेट देते वर्षाला 150 नाही तर 200 कोटी रुपयाचं. त्याच्यात म्हणलं निम्मे पैसे आमच्या पगाराला जातात, निम्म्या गाड्याच्या डिझेलला जातात. जिथं इमारती नाहीत आमच्या खात्याला, ऑफिस भाड्याला आहेत, त्या भाड्याच्या इमारतींचे पैसे द्यायला जातात. काय म्हणलं मला एक अकॅडमी काढायची जशी पोलिसांची अकॅडमी आहे. माझा सुद्धा युनिफॉर्म, माझा विभाग सुद्धा म्हटलं युनिफॉर्म फोर्स आहे. साहेबांनी कॅबिनेट नोट तयार करायला लावली. मंत्रिमंडळापुढे आम्ही गेलो, मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आपल्याच तालुक्यात वाटोळ्याला आपण राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं प्रशिक्षण केंद्र 157 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलं. त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम चालू आहे. सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वरच्या नंतर जल पर्यटनाचा पहिला मोठा प्रकल्प कोयना नदीपात्रामध्ये रासाटी हेळवापासून ते पापर्ड्यापर्यंत 41 किलोमीटर नदीपात्रामध्ये पहिला बोटिंग स्पॉट रासाटी हेळवापाशी होणार आहे आणि शेवटचा बोटिंग स्पॉट आपल्या पापर्ड्याच्या जवळ या ठिकाणी होणार आहे. 41 किलोमीटर मध्ये जल पर्यटनाचा 67 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला. त्याचं देखील या ठिकाणी टेंडर निघालेला आहे. मला सांगा, एक्साईजची अकॅडमी, पोलीस ट्रेनिंग सेंटर, जल पर्यटनाचा आराखडा, ह्यातनं रोजगार नाही लोकांना मिळणार. आज पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स होईल, व्यावसायिकांना तिथं गाड्या मिळतील. एक्साईजची अकॅडमी होईल, तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स होईल. मी सांगितलं या तिन्ही ठिकाणी बोटिंग क्लब होतील. महाबळेश्वरला आपण जातो बोटिंग करायला, किती व्यावसायिक असतात त्या ठिकाणी.
छोट्या छोट्या व्यावसायिकांना काम मिळतं. मी पालकमंत्री म्हणून निर्णय घेतला की ह्या तिन्ही प्रकल्पामध्ये 50% जागा या आमच्या तिथल्या महिलांच्या, स्थानिक महिलांच्या रोजगारासाठी, महिलांच्या बचत गटांच्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी आम्ही राखीव ठेवणार आहे. हा रोजगार निर्मितीचा भाग आहे. हे प्रकल्प या 3-5-2.5 वर्षातच, मला मागच्या 2.5 वर्षात तर तुम्ही मगाशी माऊली म्हणला तसं कोविडमध्ये गेल्या ऑनलाईनच बैठका व्हायच्या. आम्ही मंत्री असून सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना ऑनलाईनच त्या मोठ्या स्क्रीनवरच बघायचो. पण त्यावेळी तुम्ही म्हणला तसं बाबा अजितदादा उपमुख्यमंत्री होते, ते येऊन बसायचे मिटिंगला, त्यांना नव्हता कोविड होत. पण आमचे साहेब वर्षावर असायचे आणि ते ऑनलाईनच म्हणायचे ऑनलाईन साहेब मिटिंग घेणार. मग असंच काहीतरी कोविडमध्ये अर्जंट जायचं होतं. आम्ही पीएला म्हणलं वेळ मागा, मला जायचं होतं उद्धव साहेबांकडे, विभागाचंच काहीतरी काम होतं. ते म्हणले कोविड टेस्ट करा, निगेटिव्ह सर्टिफिकेट पाठवा अगोदर आणि मग तुम्हाला वेळ देतो. मंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना कोविड टेस्ट करायला लागायची. ती निगेटिव्ह सर्टिफिकेट आणायचं, मग भेटीची वेळ मिळायची. साहेब म्हणले ह्याला गृहराज्यमंत्री, काल साहेब बोलले मान्य उद्धव साहेब, ह्याला म्हणले गृहराज्यमंत्री केला आणि ह्यानं गृह खात्याचा फायदा आमदारांना पळवायला केला. साहेब नम्रपणानं तुम्हाला, तुम्ही बघत असाल टीव्हीवर किंवा तुमचे कोण समर्थक तुम्हाला दाखवत असतील तर अजूनही आम्ही तुमचा आदरच साहेब करतो, कायम करू. पण पळून आम्ही कुणाला नेलं नाही. खुलेआम गेलो, उघड वाट्याला गेलो. त्या दिवशी मतदान होतं विधान परिषदेचं. 2 आमदार, 2 उमेदवार उद्धव साहेबांना उभं केले होते. तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं. आम्ही 50 आमदार गेलो. 50 आमदारांनी जाताना मतं उलटी टाकून जाऊन तुमच्या जागा पाडाय काय अवघड नव्हतं आम्हाला. पण आम्ही गद्दारी नाही केली. आम्ही पक्षाच्या आमदारांनाच मतं दिली, पक्षाच्या आमदारांना निवडून आणलं आणि मग आम्ही नेतृत्वाच्या विरोधामध्ये उठाव केला. का उठाव केला? आज जसे आपले बॅनर आहेत, मोदी साहेबांचा फोटो आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो आहे. हेच फोटो होते ना 2019ला आपल्या बॅनरवरती, आपल्या पॅम्पलेटवरती हेच फोटो होते ना. मग ह्याच युतीला तुम्ही मत दिलं होतं ना, भाजप शिवसेनेला. सरकार कोणाचं आलं 2019ला? ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्ही लढलो, पारंपरिक पिढ्यानपिढ्या 7वी निवडणूक आहे. पाटणकर विरुद्ध देसाई आम्ही लढतोय. गावागावातली माणसं पाटणकर गट एका बाजूला, देसाई गट एका बाजूला आहेत का नाही पार्टी आपल्या गावागावामध्ये? त्या पाटणकरांना बरोबर घ्यायला लावलं. कुणी लावलं? मान्य उद्धव साहेबांनी लावलं. 21 दिवस लागले 2019चं बहुमत आल्यानंतर सरकार बनवायला. मी आज उघडपणानं सांगतो, स्वर्गीय अनिल बाबरसाहेब आज हयात नाहीत, पण स्वर्गीय अनिल बाबरसाहेब असतील, मी असेल, आमचे शहाजी बापू असतील, कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबेडकर असतील, 10, 12, 15 आमदार आम्ही होतो. रोज आम्ही सांगायचो महायुतीच करूया, महायुतीच करूया. साहेब लोकांनी म्हटलं महायुतीला मतं दिली. जिथं शिवसेनेचे आमदार कमी मताने निवडून आले तिथं भाजपने मतं दिली म्हणून सेनेचे आमदार आले. जिथं भाजपचे आमदार कमी मताने निवडून आले तिथं शिवसेनेनं मतं दिली म्हणून ते निवडून आले. ही नैसर्गिक युती आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 40 वर्षापूर्वी केलेली युती आहे. तीच युती कायम ठेवूया. काय काय त्यांचं बिनसलं होतं आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. जेव्हा माननीय उद्धव साहेबांना समजलं आमदारांच्या मध्ये चलबिचल आहे, आमदार म्हणतात महायुतीच करूया. एक दिवस आदल्या दिवशी रात्री, मला त्या हॉटेलचं नाव आता आठवत नाही, मुंबईतलं मोठं हॉटेल आहे जिथं आम्हाला ठेवलं होतं, तिथं खालच्या हॉलमध्ये आमच्या सगळ्या आमदारांना बोलवलं. साहेब पुढे बसले, आम्हाला समोर बसवलं. 5 मिनिटात मीटिंग संपली. उद्धव साहेब म्हटले, मान्य उद्धव साहेब म्हटले, मी महाविकास आघाडी करायचा निर्णय घेतलाय, मी महायुती करणार नाही, आपल्याला भाजप बरोबर जायचं नाही आणि सगळ्या आमदारांना पक्षाचा आदेश आहे, पक्षाचा प्रमुख म्हणून तुम्हाला सगळ्यांना महायुती बरोबर राहावं लागेल. एवढी वाक्य बोलले आणि त्या मीटिंग मधनं साहेब त्यांच्या दालनामध्ये निघून गेले. कशासाठी महायुती केली? ज्या काँग्रेसला बरोबर घेणार नाही, ज्या शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही असं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब म्हटले होते, त्यांच्या बरोबर उलटा विचार कशासाठी केला, कुणासाठी केला? हा
अधिकार नव्हता आम्हाला प्रश्न विचारायचा, पण आम्हाला त्यावेळी सांगितलं गेलं पक्षाचा आदेश आहे, तुम्हाला ऐकावं लागेल. ऐकायचं किती? 2.5 वर्ष आम्ही सहन केलं. 2.5 वर्ष. मी मगाशी म्हणलं तसं 2.5 वर्षातली 2-2.25 वर्ष ऑनलाईनच गेली. आम्हाला साहेबांचं दर्शन ऑनलाईनच व्हायचं. सरकार चाललंय का नाही? शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसैनिकाचं ऐकलं जात नव्हतं, शिवसेनेच्या राज्यमंत्र्याचं ऐकलं जात नव्हतं, शिवसेनेच्या आमदारांचं ऐकलं जात नव्हतं. आणि आमदारांना आम्हाला सगळ्यांना पुढच्या 2024चं आम्हाला दिसत होतं की काय शिवसेनेचं होणार आहे. काय चूक केली आम्ही? बाळासाहेब ठाकरे साहेबांची आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली युती आम्ही पुनर्जीवित केली. जी तुम्ही खंडित केली होती, कशासाठी केली होती? हेच माननीय उद्धव ठाकरे साहेब निवडणूक लागायच्या अगोदर जेव्हा आमदारांची बैठक झाली, नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असे आम्ही सगळे आमदार बसलो होतो, नेते बसले होते आणि समोर पदाधिकारी होते पक्षाचे. उद्धव साहेबांचं अजूनही आम्हाला ते वाक्य आठवतंय. मला म्हणले महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणायचंय, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे. ह्या शिवसैनिकामधला मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे. ह्या आमच्या शिवसैनिकांकडे असं बोट दाखवून उद्धव ठाकरे साहेब म्हणले होते मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं. तुम्ही केली ना महायुती, महाविकास आघाडी? मग का नाही आमच्यातल्या एखाद्याला केला? राहू दे, आम्हाला साध्या एखाद्या शाजी बापू सारख्या गरीब आमदाराला केला असता मुख्यमंत्री तरी सुद्धा चालला असतं ना. तुम्हाला शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचं होतं ना? का स्वतः मुख्यमंत्री झाला? स्वतः मुख्यमंत्री, युवराज कॅबिनेट मंत्री आणि तिसऱ्या टर्मला निवडून आलेले आमच्यासारखे आमदार राज्यमंत्री. अनेक वेळा आम्ही सांगायचो अरे म्हणलं युवराज माझ्या पोराच्या पेक्षा लहान वयाचे आहेत, ते आले की उठून उभं राहायला लागायचे. हे आम्हाला सहन झालं नाही आणि आम्ही गद्दारी नाही केली. आम्ही उघड मात्यानं गेलो. मान्य उद्धव साहेबांना मला नम्रपणानं सांगायचे, साहेब ज्या दिवशी मतदान झालं आम्ही मतदान केलं, माझ्या सरकारी निवासातनं मी बाहेर पडलो. तुम्ही राज्यमंत्री म्हणून दिली सरकारची गाडी सरकारच्या बंगल्यातच होती. तुम्ही राज्य म्हणून दिलेलं प्रोटेक्शन, बंदोबस्त, बॉडीगार्ड सगळे बंगल्यातच माझ्या फ्लॅटवरच होते. माझी खाजगी गाडी, माझा खाजगी ड्रायव्हर आणि आम्ही तिघच त्यातनं बाहेर पडलो. तुमचा गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून कुठलाही गैरवापर करून या ठिकाणी आम्ही गेलो नाही, उघड मात्याला गेलो. आणि जर आम्ही पडूनच चाललो होतो, तुम्ही गृह राज्यमंत्री म्हणून मलाच दोष लावता की गृह राज्यमंत्र्यानं सत्तेचा वापर केला. साहेब, गृह राज्यमंत्र्याच्या वर गृहमंत्री असतो आणि गृहमंत्र्याच्या वर मुख्यमंत्री असतो. गृह राज्यमंत्र्याला जबाबदार धरू नका साहेब. सगळ्यात मोठं इंटेलिजन्स मुख्यमंत्र्याकडे येतं, गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्याकडे येतात. साहेब, आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर पास करून गेलो तेव्हा तुम्हाला कळालं आपले 50 आमदार महाराष्ट्रातनं बाहेर गेले. मुख्यमंत्री म्हणून तुमचे अधिकारी, मुख्यमंत्री म्हणून तुमचं इंटेलिजन्स, मुख्यमंत्री म्हणून तुमची गोपनीय शाखा काय करत होती साहेब? हा कशाचा परिणाम आहे? 2-2.25 वर्ष ऑनलाईन राहिल्याचा हा परिणाम आहे. सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. मला तर वाटतंय आम्ही सुरत बॉर्डर पास केल्यावर ऑनलाईनच ह्यांना कळलं का काय कोणाच ठाऊक. मला उद्धव साहेबांबद्दल, ते माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र आहेत, काल ते म्हटले की काँग्रेस बरोबर जायचं नव्हतं तर तुमच्या आजोबांना काँग्रेसनंच मंत्री केलं. साहेब, आम्ही तुमचा आदर करतो, पण साहेब खरी काँग्रेस या जिल्ह्यात जर कोणी वाढवली असेल, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी वाढवली. काँग्रेसने जरूर माझ्या घराण्याला मंत्रिपद दिलं, माझ्या आजोबांना मंत्रिपद दिलं, पण जे लोकनेते बाळासाहेब देसाई मुख्यमंत्री पदाच्या तोलामोलाचे होते, त्याच लोकनेते बाळासाहेब देसाईंबद्दल कूट राजकारण करून त्याला मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवायचं काम सुद्धा त्या काँग्रेसनंच त्या काळामध्ये केलं. हे माझ्या पाटण तालुक्यातली स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. तुम्ही म्हणता काँग्रेसनं तुम्हाला भरपूर दिलं. साहेब, आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षासाठी आमच्या परिवारानं कष्टा खाल्ल्यात. आमच्या परिवारानं त्या काँग्रेसची पाळमुळं या मतदारसंघामध्ये रुजवण्याचं काम केलं.
माझ्या वडिलांना स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांना 2 वेळा काँग्रेस पक्षानं अधिकृत तिकीट दिलं. कोणी पाडलं स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांना? प्राध्यापक विश्वनाथ पानस. काय झालं रे? प्राध्यापक विश्वनाथ पानसकरांनी असलं जळकं मुळकं कशाला लावतं रे? काहीतरी मशनी आणून चांगल्या बारीतले लावत जा ना. अरे आम्ही बघ काय ते होईल घोटाळा. माझ्या वडिलांना स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांना 2 वेळा काँग्रेस पक्षानं अधिकृत तिकीट दिलं. त्याला पाडायचं काम कुणी केलं? शिवसेनेनं, भाजपनं नाही कुणी केलं. त्याला पाडायचं काम काँग्रेस मधल्या सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी केलं. का केलं? तर बाळासाहेब देसाईचं पोरग जर एकदा आमदार झालं तर जिल्ह्याच्या मानगुटीवरून ते खाली उतरणार नाही, जिल्ह्यावर त्याची सत्ता बसल. म्हणून स्वर्गीय शिवाजीराव देसाईंना कटू राजकारण करून या जिल्ह्यामध्ये 2 वेळा काँग्रेसचं तिकीट देऊन सुद्धा आमदारकीला कूट कारस्थान करून त्याला पराभूत करण्याचं काम सुद्धा त्या काळामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांनी केलं. मला आज या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे. मी मगाशी म्हणलं 7वी निवडणूक माझी विधानसभेची आहे. काल परवा गाडीमध्ये प्रकाश काका आमची कुठं असतील इथं जाधव काका मल्हारपेठ मध्ये कुठं गायब झाले. काकाचा हात बी कुठनं वर येईल, कोण गावला काय जोडीदार. हा नवा आचारसंहिता आहे काका. गाडीत आम्ही होतो, कितवं इलेक्शन. मग आम्ही हिशोब केला 1990 सालचं इलेक्शन. माझं वय भरत ना कुठं आपल्या गाडीतली चर्चा सांगतोय. 90 सालचं महासाहेबांचं इलेक्शन, 95चं माझं अपक्ष इलेक्शन, 99चं माझं शिवसेनेतलं, 2004चं शिवसेनेतलं, 2009चं शिवसेनेतलं, 2014ला शिवसेनेतनं, 19ला शिवसेनेतनं आणि 24ला आता शिवसेनेतनं. 7 निवडणुका या ठिकाणी आपण या ठिकाणी लढलो. या 7ही निवडणुकांच्या मध्ये अटीतटीची निवडणूक कधी व्हायला सुरुवात झाली? आत्ता झाली. 736 मतानं माझा पराभव झाला 95 साली. नंतर एकदा 2000 मतानं पराभव झाला. नंतर एकदा 6000 मतानं निवडून आलो. पुन्हा एकदा 580 मतानं पडलो. पुन्हा 18,000 आलो. पुन्हा 14,000 आलो. आता 24चा कौल तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. मला आज तुम्हाला नम्रपणानं एक विनंती करायची आहे. मी ज्या देसाई घराण्याचा उल्लेख केला, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा, एका गरीब कुटुंबातला जन्माला आलेले साहेब महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचले. स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांच्या, माझ्या आबासाहेबांच्या बद्दल कूट राजकारण जिल्ह्याने केलं म्हणून दुर्दैवानं त्याला आमदार होता आलं नाही. मंत्री व्हायचं त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं. देसाई गट राहणार का जाणार? त्यावेळी आबासाहेब गेल्यानंतर 1986 साली अण्णा काय परिस्थिती, बाळा पाटील काय परिस्थिती होती, मानसिंगराव काय परिस्थिती होती. तुम्ही मंडळी संचालक मंडळात होता, आम्ही तर कोणीच नव्हतो. आणि अशी परिस्थिती होती. देसाई गट आता शिल्लक राहणार का नाही? मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे स्वर्गीय विठ्ठलदादांचा, देसाई भाऊंचा, गणपतराव दादांचा, नेवर्ते अण्णांचा, अध्यक्ष भाऊंचा. ही सगळी जुनी मंडळी. त्याने 3रा दिवस आबासाहेबांचा झाला आणि सातारच्या बंगल्यात येऊन महासाहेबांना आमच्या सांगितलं, तुमच्या कुटुंबातलं कुणीतरी या ठिकाणी आल्याशिवाय हा देसाई गट या ठिकाणी राहू शकत नाही. मी 19 वर्षाचा होतो. शेवटच्या वर्षाला कॉलेजच्या शिकत होतो. आमच्या यशराजपेक्षा पण लहान होतो. महासाहेबांनी माझ्या आजोबा नाशिकचे होते स्वर्गीय दादा, त्यांनी सांगितलं, मा म्हणल्या शंभूराज आपल्या घराण्याची जबाबदारी आहे. थोरल्या साहेबांनी एवढं नाव मिळवलंय, तुझ्या वडिलांनी एवढं नाव मिळवलंय, शिक्षणापेक्षा घराण्याचं नाव आणि तालुक्याची सेवा आपल्या कुटुंबातल्या कोणीतरी करावी लागल आणि तुला कॉलेज सोडून तुला या जनतेच्या सेवेसाठी जावं लागल. ही 1986 साली आमच्या कुटुंबाने निर्णय तुम्हा सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरनं घेतला. मला हाऊस नव्हती राजकारणामध्ये यायची, पण प्रामाणिकपणे मी काम केलं. मला संघर्ष करावा लागला, मला विरोध झाला, मला अगदी हद्दपार करण्यापर्यंत गोष्टी गेल्या. पण आपण देसाई गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या हाणून पाडल्या. भले 21 वर्ष लागली आपल्याला आमदारकी मिळवायला, पण आपण हल्लो नाही. आज मला या ठिकाणी आपल्याला एक जुनी आठवण सांगायची आहे. जर 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीला माझं वय भरत नव्हतं, माझं वय 25 पूर्ण होत नव्हतं
आपण मासाहेबांना उभं केलं. आमच्या परिवारातल्या स्त्रिया कधी बाहेर येत नाहीत, पण सगळ्यांनी आम्ही आपले दानवडे बापू त्यावेळी होते, आपण सगळे त्यावेळी, मी तर लहानच होतो, बाळासाहेब जाधव वकील आबा त्यावेळी होते. सगळ्यांनी निर्णय आणला, तुम्ही होता, आपण सगळ्यांनी निर्णय केला की मासाहेब गट टिकवायचा असेल, पार्टी टिकवायची असेल तर तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, तुम्हाला पाटणकरांच्या विरुद्ध उभं राहावं लागेल. त्या बिचाऱ्या उभ्या राहिल्या, त्यांना निवडणूक काय माहित नाही, घरचा उमरा कधी ओलांडलेला नाही, फिरल्या, रात्री रात्री फिरल्या, आम्ही नेलं तिथं गेल्या, आजारी होत्या, इंजेक्शन दिली, सलाईन लावली. कुणासाठी केलं? या देसाई गटासाठी. ती माय माऊली बिचारी त्या काळामध्ये वनवन फिरली. पराभव आम्हाला डोळ्याला दिसत होता, उद्या काय होणार आहे. पैसा जवळ नव्हता, काय नव्हतं, पण देसाई गट टिकला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण त्यावेळी 1990चं इलेक्शन लढवलं. 22,500 मतांनी आपला पराभव झाला. किती हजार मतांनी पराभव झाला? आज सगळं आपल्या जवळ आहे. तालुक्यात विकास आपण केलाय, गट आपण वाढवलाय, ताकद आपल्या गटाची मोठी आहे. 1990 सालच्या मासाहेबांच्या पराभवाचं उट्ट काढायची हीच या ठिकाणी वेळ आहे. 22,000 मतांनी जो पराभव झाला होता मासाहेबांचा, त्याच्यापेक्षा जादा मतानं पराभव मोठ्या दादांच्या डोळ्यात देखत त्यांच्या मुलाचा झालेला करून 1990च्या पराभवाची परतफेड करायची वेळ या ठिकाणी आज आलेली आहे. आणि म्हणून आजपासून मताचं शेवटचं बटन दाबलं जाईपर्यंत एवढं डोक्यात ठेवा, 1990च्या निवडणुकीतला पराभव डोळ्यासमोर ठेवा. त्या पराभवाची भर करायची आपल्याला, त्या पराभवाची परतफेड व्याजात सकट या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आणि एवढ्या मताधिक्यानं पराभव झाला पाहिजे की पुन्हा वाड्याच्या पायऱ्या उतरून बाहेर यायची ताकद सुद्धा त्यांच्यात राहिली पाहिजे. काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. मला कोणावरती टीका करायची नव्हती, टीका मी कोणावरती केलेली नाही, पण मी बघतोय आज प्रचारामध्ये काय येते. ठेकेदार पोचले, 10वी वाला 12वी वाला ठेकेदार केला. कुठेतरी वाचलं मी, ठेकेदारांवरती तर भयंकर रोष आहे. या निमित्तानं मला जरूर असे आरोप करणाऱ्यांना सांगायचं आहे, काय वाईट केलं मी? मतदारसंघामध्ये निधी आणला. मी सांगितलं माझ्या मतदारसंघात जेवढा निधी आलाय, माझ्या मतदारसंघातलेच कॉन्ट्रॅक्टर काम करतील, बाहेरच्या कुणी माझ्या तालुक्यात येऊन काम करायचं नाही. काय चूक झाली माझी? गोरगरिबाची पोरं 4 पैसे मिळवत आहेत, व्यवसाय करतायत, चोऱ्या माऱ्या तर करत नाहीत. मग काम करून ती जर पोटं भरतायत, तुम्हाला ते करता आलं नाही. ह्या गोरगरिबांच्या मुलांना, तालुक्यातल्या मुलांना काम मिळालं, व्यवसाय मिळाला, कष्ट करून त्यांनी व्यवसायात 4 पैसे मिळवले. कशासाठी तुम्ही त्या टक्केवारी खाल्ली? मी सांगितलं कधीही कुठेही कसलीही चौकशी लावा, सगळ्या चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे. पण तुमच्या काळात तुम्ही कुणाला पोचलं? त्या वाड्याच्या जवळ 10-20 लोक होती, तेवढ्यालाच पोचायचं काम केलं. पण शंभूराजांनी काम कॉन्ट्रॅक्टरला जरूर तालुक्यातले दिली. आज कानाकोपऱ्यात जावा, मतदारसंघातल्या शेतकऱ्याची पोरं आज 10, 20, 25 लाखाचं काम घेत आहेत आणि त्यातनं 2 पैसे या ठिकाणी मिळवत आहेत. बाहेरचा कुणी येत नाही. तालुक्यामध्ये एवढा जर निधी आणायचा तर तो निधी तालुक्यातल्याच मुलांनी, गोरगरिबाच्या पोरांनी काम केलं तर तुम्हाला त्याचा कापूस उठतोय. त्याला जरूर बोलायचं असेल ते बोलू द्या. मी आता एवढंच सांगेन, 5-10 मिनिटं शेवटची या ठिकाणी राहिली. ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद. काय माऊली? हा माऊली म्हणले, मगाशी विषय उद्धव साहेबांचा चालला होता. स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना काँग्रेसनं काय दिलं असं उद्धव साहेब बोलले. आवर्जून त्याचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांचे आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, लोकनेते साहेबांचे खूप गौरवाचे, जिव्हाळ्याचे, व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध होते. मला आजही आठवतंय जेव्हा मनोहर जोशी सरांनी मला बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे नेलं आणि शंभूराज देसाई बाळासाहेब देसाईंचे नातू आहेत, माझी ओळख करून दिली. पहिल्या शब्दामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेब म्हटले, पण बाळासाहेब देसाईंचे माझे एवढे चांगले संबंध असताना
बाळासाहेब देसाईंचा नातू काँग्रेसमध्ये कसा, त्याला आपल्या बरोबर घ्या. मला सन्मानानं मानानं बोलवून वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेमध्ये घेतलं. ते वंदनीय साहेबांचे आणि लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे संबंध होते. म्हणून मुंबईमध्ये साहेब गृहमंत्री होते. शिवसेनेला ताकद देण्याचं काम, शिवसेना काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यावेळी बोललं जायचं. साहेब गृहमंत्री होते. साहेब म्हणले मराठी माणसासाठी ही संघटना लढती आहे. गृहमंत्री म्हणून एकदाही शिवसैनिकावर कधी साहेबांनी लाठीचार्ज होऊ दिला नाही. एकदाही शिवसैनिकावर कधी कारवाई होऊ दिली नाही. का? ही आपली मराठ्याची पोरं आहेत, मराठी माणसासाठी मुंबईमध्ये भांडतायत. अशा पद्धतीचं स्वर्गीय लोकनेते साहेबांचं आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नातं होतं. त्यामुळं शिवसेनेच्या वाढीमध्ये शिवसेनेला मदत करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी त्या काळामध्ये केलं. त्यामुळं आज माननीय उद्धव साहेब काही जरी म्हणत असले तरी आम्ही ते जसं बोलले तसं बोलून त्यांच्यावरती या ठिकाणी टीका मी करणार नाही. जाता जाता एवढंच मी सांगेन की निवडणूक आपल्या समोर दादा म्हणले 2 उमेदवार आहेत, 3 उमेदवार आहेत. मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे, दुसऱ्या नंबरवर कुणी यायचं हे त्यांनी ठरवावं. कारण नियमानं मला पहिला नंबर दिलाय आणि निकालात सुद्धा काय होणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता त्यांचं त्यांनी ठरवू द्या, दुसऱ्या नंबरावर कुणी यायचं, त्यांचं त्याला काय करायचं ते करू द्या. व्यवस्थित आपलं नियोजन झालेलं आहे, प्रचार झालेला आहे. एक एक मत मिळवायचं काम करा. अहवाल आपण घराघरामध्ये पोहोचवलाय, वचननामा आपण घराघरामध्ये पोहोचवलाय. वचननाम्यामध्ये जी वचन मी दिलेलं आहे, जो शब्द मी दिलेला आहे ते एक आश्वासन येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्याचा शब्द या सभेमध्ये मी आपल्याला देतो. आतापर्यंत जसं वातावरण आपण या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या बाजूने पोषक ठेवलं, शेवटचं बटन दाबलं जाईपर्यंत आपण सगळ्यांनी सतर्क राहा. आणि 1990 साली झालेला पराभव 22,000 मतांचा व्याजात सकट परतफेड करायचा आहे एवढं लक्षात घेऊन येणाऱ्या 20 तारखेला आणि एक योगायोग बघा, 1 मिनिट, 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांची त्या दिवशी जयंती आहे. त्यांची जयंतीच्या दिवशी स्वर्गीय आबासाहेब नक्की आपल्याला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देतील आणि त्या जयंती दिवशीचं मतदान धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण करावं एवढी नम्र विनंती आपल्याला करतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.